Hello dear students, this is Pragati. आपण पाहत आहोत पॉलिनॉमियल्स एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन नंबर 5 फॅक्टराइज. क्वेश्चन 1 इथे मी लिहून ठेवलेला आहे. पहा मुलांनो, अशा प्रकारच्या क्वेश्चनला घाबरण्याचं अजिबात कारण नाही. एकदम सिंपल फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे आपल्याला जे दिलेलं आहे ते एक एक्सपांडेड फॉर्म आहे आणि एक्सपांडेड फॉर्म कशाचा आहे तर ही मुलांनो पहा फिफ्थ आयडेंटिटी आहे. ह्या फॉर्ममध्ये हे दिलेलं आहे. पहा हे एक्स स्क्वेअर आहे, हे वाय स्क्वेअर आहे, हे झेड स्क्वेअर आहे. हे एक्स इंटू वाय, 2 इंटू एक्स इंटू वाय राहील, हे 2 इंटू वाय इंटू झेड राहील आणि हे 2 इंटू झेड इंटू एक्स राहील. तर अशा प्रकारे हे राहील आणि आपल्याला याचा हा फॉर्म शोधायचा आहे. तर मग पहिले आपण कशाच्या इक्वल आहे ते लिहून काढूया. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू वाय प्लस 2 इंटू वाय इंटू झेड प्लस 2 इंटू एक्स इंटू झेड. तर हे इक्वल टू कशाचं होतं? हे इक्वल टू होतं एक्स प्लस वाय प्लस झेड द होल स्क्वेअरच्या. तर बस आपल्याला मुलांनो याचा हा एक्सपांडेड फॉर्मचा असा एक शॉर्ट फॉर्म शोधायचा आहे आणि तेच आपला आन्सर आहे. तर पहा मुलांनो, हा 4x स्क्वेअर आहे. तर कशाचा स्क्वेअर आहे? 2x ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर आहे. 9y स्क्वेअर आहे म्हणजे काय? 3y स्क्वेअर आहे आणि इथे 16z स्क्वेअर आहे म्हणजे 4z याचा स्क्वेअर आहे. आता पहा मुलांनो, इथे आपल्याला ह्या 3 नंबर समोर 3 साईन आहे. तर हा प्लस आहे, हा मायनस आहे आणि हा पण मायनस आहे. ह्या 2 नंबर समोर मायनसची साईन आहे. याचा अर्थ की कोणत्या तरी नंबरच्या समोर एक मायनसची साईन असणार आहे. मग ते कसं ओळखायचं? तर पहा ह्या 2 मायनस नंबर समोर जे कॉमन आहे, काय कॉमन आहे इथे? इथे झेड आणि हा झेड कॉमन आहे. म्हणजे काय की जिथे झेड असेल तिथे मायनसची साईन लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये हा एक्स आहे, वाय आणि हा झेड आहे म्हणजे इथे ही मायनसची साईन लागणार आहे. तर आपला हा फॉर्म आपण तयार करूया नेक्स्ट स्टेपमध्ये. 2x प्लस 3y आणि मायनस 4z हा आपला फॉर्म तयार झाला. आता फॅक्टराइज करायला सांगितलं आहे म्हणून हे आपण ब्रॅकेट 2 टाइम्स लिहिणार आहोत. 2x प्लस 3y मायनस 4zचा एक ब्रॅकेट आणि पुन्हा 2x प्लस 3y मायनस 4zचा दुसरा ब्रॅकेट. अशा प्रकारे हा क्वेश्चन कंप्लीट होतो. पहा मुलांनो, आता सेकंड करूया. सेकंड प्रॉब्लेम इंटरेस्टिंग आहे. हे जे एक्सपांडेड फॉर्म आपल्याला दिलेलं आहे ते इक्वल टू आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स इंटू वाय प्लस 2 इंटू वाय इंटू झेड प्लस 2 इंटू एक्स इंटू झेड. ह्याचा शॉर्ट फॉर्म होतो एक्स प्लस वाय प्लस झेड द होल स्क्वेअरच्या इक्वल. बस आपल्याला याच्यातनं हा एक शॉर्ट फॉर्म शोधायचा आहे. तर काय करणार आपण? 2x स्क्वेअर हा कशाचा स्क्वेअर आहे? तर पहा, जेव्हा आपण √2 इंटू √2 करतो तर आपल्याला 2 मिळतो म्हणजे हा √2चा स्क्वेअर आहे. 2x स्क्वेअर म्हणजे √2 इंटू एक्स द होल स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि प्लस हा 8 अंडर रूटमध्ये जेव्हा आपण टाकतो तर आपल्याला काय मिळतं? 4 इंटू 2 असं मिळतं. म्हणजे मी 4ला रूटच्या बाहेर काढलं तर कंप्लीट स्क्वेअर नंबर आहे 2√2 मिळणार. जर का 2√2चा स्क्वेअर केला तर मला काय मिळतं? इथे मिळतं 4 इंटू √2चा स्क्वेअर काय होतो? 2. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा 8 मिळतो. तर आपल्याला हे चूज करायचं आहे. तर 2√2 इंटू झेड याचं स्क्वेअर आहे 8 झेडचा स्क्वेअर. आता पहा मुलांनो, इथे आपल्याला 2 ठिकाणी मायनसच्या साईन दिसत आहे. आता कोणत्या नंबरला मायनसची साईन लागणार हे आपल्याला माहिती नाही आहे. तो ओळखण्यासाठी आपण काय करणार की ह्याच्यामध्ये कोणता जो फॅक्टर आहे तो कॉमन आहे तो शोधायचा. आता ह्याच्यामध्ये हा एक्स आहे आणि हा पण एक्स आहे म्हणजे काय की एक्सला मायनसची साईन लागणार. एक्स फॅक्टर हा आहे, इथे मायनसची साईन लागणार. तर आपण असा फॉर्म बनवूया. आता
मायनस रूट टू एक्स प्लस वाय आणि प्लस 2 रूट टू झेड ह्याचा स्क्वेअर. आता फॅक्टराईज असल्यामुळे आपण हे 2 वेळा लिहिणार. मायनस रूट टू एक्स प्लस वाय प्लस 2 रूट टू झेडचा एक ब्रॅकेट होतो. मायनस रूट टू एक्स प्लस वाय प्लस 2 रूट टू झेडचा सेकंड ब्रॅकेट. अशा प्रकारे हा क्वेश्चन कंप्लीट होतो आहे. इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment. Thank you for watching.